नमस्कार लाडकी बहिणींनो, मी रोहित. विधानसभामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ज्या मंत्र्यांचा त्याबद्दल काही संबंध नसतो ते मंत्री सुद्धा लाडकी बहिणीबद्दल काही बोललेले आहे, खोटे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये गैरसमज होतो. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत काय आहे ते ऐकून घेऊया. अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर बघूया मुख्यमंत्री काय म्हणतात. तर आम्ही मंत्र्यांच्या बोलण्यावर कुठलाही प्रतिबंध लावलेला नाही, तथापि त्यांनी सतसत विवेक बुद्धीचा वापर करूनच बोललं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्याच्यामुळे कधी कधी काही मंत्री अशा प्रकारचे कमेंट्स करताना त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे त्यांचा समज असा असतो की लायटर वेमध्ये आपण करतोय, पण त्याचा अर्थ हा वेगळ्या पद्धतीने निघतो. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी योजनांवर बोलताना, सरकारवर बोलताना, सरकारमधल्या खात्यांवर बोलताना विचारपूर्वकच बोललं पाहिजे. कारण सरकारचं बजेट पूर्ण मंत्रिमंडळ मान्य करतं, त्यानंतर विधानसभा मान्य करते. या सगळ्या प्रक्रियेत आपण सगळे असतो. त्यामुळे ज्या गोष्टीला आपण मान्यता दिली आहे त्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उचलणे योग्य नसते. आता जयंतराव याच्या अगोदर परिषदेमध्ये बोलले होते की आम्ही सरकारला त्याच्यामधून अर्बन नक्सल जे टर्मिनॉलॉजी होते काढायला लावलं, परंतु आम्ही जे सूचना केली होते 4 मीटिंग मध्ये जे मेरिट झालेलं आहे ते सगळे सूचना ओके म्हटलं आम्हाला मीटिंग मध्ये जॉईंट सिलेक्ट कमिटीचे, परंतु ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट केलं नव्हतं. एक मिनिट, अध्यक्ष इथे आहेत पण तरी तुम्हाला सांगतो, फायनल ड्राफ्टचंही पूर्ण वाचन होतं असं नाही आहे. ड्राफ्ट, एक मिनिट, ड्राफ्ट कोणालाही घरी जाऊन वाचायचा नसतो. तिथे ड्राफ्ट सर्क्युलेट होतो, एकेका अक्षराचं वाचन होतं आणि तुमचं काही म्हणणं असेल तेवढ्याकरताच ते वाचन होतं. तर तुम्हाला भिन्न मतपत्रिका लावता येते आणि जो भिन्न मतपत्रिका लावतो त्याला ती मी का लावली याच्यावर सभागृहात भाषणही देता येतं. त्यांनी कोणीही भिन्न मतपत्रिका लावलेली नाही याचा अर्थ त्याचा याला पूर्ण मान्यता आहे, कारण त्यांच्या समोर वाचन तसं झालेलं आहे. हा हे झालंय त्यांचं, असं सहनही होत नाही, सांगताही येत नाही. त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांच्या समोर जेव्हा पूर्ण मांडलं गेलं आक्षेपार्ह नव्हतंच, त्यामुळे त्यांना आक्षेप घेताच आला नाही. आणि आता त्यांच्या पक्षाची भूमिका बदललेली आहे. याच्यावर असं आहे की 12,500 हरकती आल्या होत्या. हरकती जेव्हा सुटल्या त्याच्यामधल्या 9,500 एवढ्या नको म्हणून म्हणजे ते बिलाला विरोध करणाऱ्या होत्या, त्याचा विचार केला गेला नाही. हे पण चुकीचं आहे असं आता निवेदन तेही सांगतो. ते निवेदनात काय सत्य तुम्हाला सांगतो, ते खोटं बोलताय. संपूर्ण 12,500 जेवढ्या हरकती होत्या त्याची कॅटेगरी तयार केली. ती कॅटेगरी तयार केल्यानंतर त्याच्यातल्या काही हरकती अशा होत्या ज्याचा बिलाशी संबंधच नव्हता. जसं आता बोलताना बिल न वाचता बोलतायत तसं बिल न समजता काही लोकांनी हरकती घेतल्या होत्या. त्या हरकतींवर कुठली चर्चा करण्याचं कारण नव्हतं. बिलाच्या क्लॉज संदर्भातल्या ज्या हरकती होत्या त्याची कॅटेगरी तयार केली, त्याच्यावरही चर्चा झाली. त्यातल्या काही हरकती विरोधी पक्षाने देखील मांडल्या, त्याचा समावेश करण्यात आला. काही हरकती कमिटीने मान्य केल्या नाहीत, पण सगळ्या हरकती त्या ठिकाणी विचारात घेण्यात आल्या. असं आहे की योग्य वेळी त्याचा निर्णय आम्ही करू, पण पालकमंत्री नसल्यामुळे कोणाचंही काम आम्ही रखडवलेलं नाही. त्या संदर्भात तिघांनी मिळून डीपीडीसीचा निर्णय घेतलेला आहे, फंड्सचं वाटप केलेलं आहे, समित्यांच्या संदर्भातले निर्णय घेतलेले आहेत. मात्र पालकमंत्री दिला पाहिजे तो योग्य वेळ देऊ. मला असं वाटतं की एका गोष्टीकरता उद्धव ठाकरेंना माझा पाठिंबा आहे की त्यांनी
स्वतःच हे सांगितलं की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात. असं आहे, तुम्ही अलीकडच्या काळात सगळे या ठिकाणी तक्रार करता की विधानमंडळाचं कामकाज पूर्वीसारखं होत नाही. कसं पूर्वीसारखं होईल? आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गमती जमती केल्या, मजाक केली तरी त्याची हेडलाईन करता. आता तुम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, जगाला माहिती आहे की त्या ठिकाणी मी काय बोललो. मी हेच सांगितलं की 2029 पर्यंत मी तर तिकडे येण्याचं काही कारण नाही. तुमचा विचार असेल तर पाहू. याचा अर्थ काय आहे? याला काय ऑफर म्हणतात? त्यामुळे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये समजा संवाद होत असेल किंवा थोडी गंमत जम्मत होत असेल, तुम्ही काय इतके सिरियसली घेता? जरा तुम्ही तुमचे तुम्ही आमची काळजी करायचं काही कारण नाही. आम्ही आमचे खंबीर आहोत. असं आहे. नाही, असं आहे ते बॉक्सरचा आम्ही त्या बॉक्सरचा टोका तिकडे वळला म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे दादांनी सांगितलंय, दोघांची चिंता तुम्ही करू नका. नाही, बिलकुल करू नका. नाही, करूच नका. आम्ही तिघही सक्षम आहोत. त्याच्यामुळे कुठली चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोणी किती काड्या टाकल्या तरीही आम्ही स्टेबल आहोत.